नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत तांदळाची खीर कशी करायची. कमी साहित्यात, कमी वेळेत आणि अगदी पटकी झट होते आणि हे कोणीही खीर करू शकतं अशी आहे. तर काय करायचं सुरुवातीला तर तूप टाकायचे 4 चमचे आणि इथं ड्रायफ्रूट तळून घ्यायचे. तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता. तर आता इथं मी ना बदाम आणि पिस्ते घेतले होते. मला थोडेसे असे जाडसर तुकडे केलेले आवडतात म्हणजे खीर खाताना दाताखाली आले की छान लागतात. म्हणून तुम्हाला हवं तसे तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटू शकता. त्याच्यानंतर ना काय केलेलं आहे, मी या त्याच तुपामध्ये ना 5 ते 7 चम्मच तांदूळ घेतलेले आहेत. साधारणतः अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. इंद्रायणी किंवा बासमती घ्या म्हणजे खीर छान होते आपली आणि छान लागते आणि वासही छान येतो. तेही असे ब्राउनसर, लालसर काढायचे आणि थंड झाले की मिक्सरमध्ये विलायची आणि तांदूळ वाटून घ्यायचे अशा पद्धतीनं. म्हणजेच रवाळ-रवाळ वाटायचे, जास्त बारीकी नाही वाटायचे. आणि त्यानंतर ना साखर घ्यायची चवीपुरती. तर 1 लिटर दुधासाठी मी 10 ते 15 पोहे खायचा चमचा साखर घेतलेली आहे. म्हणजे बरोबर होते. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. त्यानंतर याला कॅरमल करायचं. कॅरमल म्हणजे पाणी न घालता याचा पाक करायचा आणि असा ब्राउनसर झाला की मग त्याच्यामध्ये दूध घालायचं. तर दूध इथं म्हशीचं वापरा म्हणजे आपली खीर छान होते किंवा मग अमूलचं फुल फॅटवालं मिल्क तुम्ही वापरू शकता. त्यानंतर थोडं-थोडं करून दूध घालायचं याला. आपल्याला एकदम घातलं ना तर वरीहून ओतू जायची शक्यता असते. त्यामुळे नंतर आपण तळलेले ड्रायफ्रूट होते ते घातले मी आणि त्याच्यानंतर मग जे तांदूळ वाटले होते आपण ते घातले. तर वेळ असेल तर तांदूळ तुम्ही थोडेसे हे भिजत सुद्धा घालू शकता. म्हणजे मिक्सरला वाटल्यानंतर पाण्यात थोड्या वेळ टाकायचे, पण तेवढी गरज नाही. 15 ते 20 मिनिटात ही खीर छान आपली घट्टसर बनते. आता व्यवस्थित हलवायचं साखर वितळल्यानंतर आपली म्हणजे जे आपण कॅरमल केले होते ते खाली साचून राहतं. त्यानंतर ना इथं मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कोणताही फ्लेवर घेऊ शकता किंवा नाही घातली तरी चालेल. मस्तपैकी आपली खीर 15 ते 20 मिनिटात एक नंबर अशी बासुंदीसारखी होते आणि खायला तर चविष्ट लागते. कमी वेळात, कमी साहित्यात होते. मस्त होते. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय.